हाय फ्रेंड्स, दीपाली किचन ब्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. तर सगळ्यांना तुम्हाला दाखवते. तर बघा, मी मेशोचं पार्सल मागवलं आहे. तर चला आपण पार्सल उघडून बघूया त्याच्यामध्ये मी काय मागवले आणि कोणासाठी मागवले ते पण आपण बघूयात. त्याच्या आधी मी ह्याला आधी पॅक केलं आहे ना, तर आपण अनपॅक करूयात आधी. तर सगळ्यात स्टार्ट करते अनपॅक करायला. मी खूप जास्त शॉपिंग करते ऑनलाईन मेशोवरून. माझी फेवरेट ॲप जर कोणता असेल ऑनलाईन शॉपिंगचं तर मेशोच आहे. कारण माझ्या त्याच्यावरती ट्रस्टेड ॲप आहे पूर्ण. तुम्ही त्याच्यावरती खरंच शॉपिंग करत जावा, कारण खूप छान आहे त्याच्यावरती. मस्त शॉप आहे, व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स असतात. बघा, हे ओपन केले आता. तर तुम्हाला दाखवते काय आणलं. सँडल तर हे कोणासाठी ओपन केलं तुम्हाला पूर्ण दिसते, म्हणजे साईज वगैरे मग तुम्हाला कळेल एक्झॅक्ट कोणासाठी मागवले. म्हणजे एवढं तर आहे, हे शंभू नाही तर क्यू दोघांमध्ये कोणासाठी तरी मी मागवले. तर आपण कोणासाठी मागवले ते बघूयात आता. आधी ओपन करूयात आता. ओपन करते. जेव्हा गर्ल्स सँडल आहे मस्त आणि कंपनी जी एअर सिटीचं आहे. बघा, हे आमच्या शंभूसाठी हे आमच्या शंभूसाठी आम्ही सँडल मागवले. कारण त्याचे पहिले पण त्याच्याकडे भरपूर कलेक्शन आहे सँडलचं, शूजचं, चप्पलचं पण आहे. पण सध्या त्याचे सगळे पाय मोठे झाले. तो आता मोठं झाले, 4 वर्षाचा म्हणजे 4थं वर्ष त्याला रनिंग आहे आता. त्याच्यासाठी आम्ही हे छान त्याला सँडल मागवलेत. आणि हे वॉटरप्रूफ पण आहेत बघा. कोणाला घ्यायचे असतील तर खरंच तुम्ही नक्की परचेस करा. खूप छान आहे, मस्त बेल्ट पण छान आहे. आणि सँडल बघा फुल वॉटरप्रूफ आहे. आणि म्हणजे प्लास्टिक वगैरे बोलतात ना सेम तशातून आहे. रबरचं असतं ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं खरंच छान आहे. हा म्हणजे तुटणार वगैरे नाही लवकर, मस्त छान आहे. मलाही आवडला. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हालाही जर घ्यायचा असेल सेम असा शूज तर मी तुम्हाला याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही परचेस करा ते. तर फ्रेंड्स, तुम्हालाही हे सँडल आवडले असतील तुमच्या छोट्या मुलांसाठी तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या सँडलची मेशोवरची लिंक देते. तुम्ही तिथून त्याला परचेस नक्की करा. आणि कशी वाटते काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या छोट्या मुलांना पावसाळ्यासाठी नक्की सँडल परचेस करा. सध्या मुलं छोटी आता पावसाळ्यात शाळेत वगैरे जातात आणि आपण त्यांना कुठे बाहेरही घेऊन जातो. तर तेव्हा हे सँडल घालायला खरंच खूप छान आहेत. आता मी तुम्हाला शंभूला घालून पण दाखवले असते, पण आमचा शंभू आता झोपलेला आहे त्याच्यामुळं मी आता काय नाही घालून दाखवत. पण त्याच्या साईजचे बरोबर मी मागवले, त्यामुळं त्याला बसणारच आहे ते सँडल. खूप छान आहेत, मलाही जास्त आवडले. तुम्हाला कशा काय वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर चला फ्रेंड्स, आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि असेच मी मेशोचे काही पार्सल मागवले त्याचं तुम्हाला मी नक्की रिव्ह्यू देत जाईल. तुम्ही तिथं ऑनलाईन जाऊन नक्की परचेस करत जावा. कारण कसं असतं की ऑनलाईन शॉपिंग आपण करतो, तर ऑनलाईन शॉपिंग करताना सगळ्यात मेन असतं जे आपल्याला त्याचा रिव्ह्यू चेक करायला लागतो. रिव्ह्यू जर एखाद्या म्हणजे प्रोडक्टचं व्यवस्थित असेल, आपण सगळ्यात मेन म्हणजे प्रोडक्ट्स चेक करतो, त्याची साईज वगैरे सगळं चेक करतो, डिझाईन्स चेक करतो, सगळ्यात नंतर प्राईस पण चेक करतो. आणि सगळ्यानंतर आपण त्या दुसऱ्या लोकांनी त्याच्याबद्दल कमेंट आणि त्याचे फोटोज वगैरे रिव्ह्यूमध्ये काय काय दिले ते चेक करतो. म्हणून मग मी ठरवलं, मी असे बरेच सारखे शॉपिंग चालू असते माझी. मी आता रिसेंटलीच शंभूसाठी म्हणजे जीन्स आणि टी-शर्ट पण मागवले होते, पण मी त्याचा काही ब्लॉग घेतला नव्हता. आणि इथून पुढे मी असे ब्लॉग घेत जाईल आणि तुम्हाला याचा नक्की रिव्ह्यू देत जाईल. तुम्हालाही समजत जाईल की असं प्रोडक्ट किती छान आहे, किती व्यवस्थित आहे. आणि तुम्हालाही परचेस करायचे असतील तर तुम्ही मेशोवरचे जे रिव्ह्यू आहेत त्याच्यासोबत तुम्ही जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही डायरेक्टली माझ्याकडून तुम्ही असे प्रोडक्टचे रिव्ह्यूज बघितले डायरेक्टली ब्लॉगमध्ये, तुम्हाला अजून सोपं जाईल परचेस करायला. तर चला, मी तुम्हाला असेच छान छान रिव्ह्यू देत जाईन प्रत्येक माझ्या प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी केलेली. तुम्ही माझे ब्लॉग आवर्जून बघत जावा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला तुम्ही नेहमी कमेंट करा प्रत्येक व्हिडिओला. आणि त्याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील किंवा माझ्याबद्दल काही तुम्हाला सजेशन असेल द्यायचं तर नक्की मला सांगा. मला आवडेल तुमच्या कमेंट. मला असं काही नाही की वाईट कमेंट आणि चांगल्या कमेंट असं काही नाही. माझं तुम्ही कोणतीही कमेंट केली तरी मला ते आवडणारच आहे. कारण शेवटी तुमच्यामुळं मी पुढे जाते, त्यामुळं तुमच्या कमेंटचा मला कधी असं काही वाईट वाटत नाही किंवा राग येत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंट करा
आणि माझी ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.